जरूरी नहीं कि जिंदगी में हमेशा दूसरा मौका मिले। किसी भी मौके को अपने हात से जाने मत दो. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 6.4 मध्ये आपण सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या पाहणार आहोत. आणि अर्थातच तुम्हाला मी सांगितलं होतं की सुरुवातीचे काही पेजेस तुम्हाला वाचून यायचे आहेत, तर त्याच्यामधील जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आज आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. पहिला प्रश्न आहे, प्रीती पटेल यांच्याबाबत योग्य विधान ओळखा. 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, त्यांची ब्रिटनच्या गृह सचिवपदी नियुक्ती झाली आहे. दुसरं विधान आहे, साजिद जाविद यांच्यानंतर भारतीय मूळ असणाऱ्या तर दुसऱ्या गृह सचिव ठरल्या आहेत. आणि विधान क आहे, हुजूर पक्षातर्फे पहिल्यांदा 2012 साली त्या ब्रिटनच्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. सर्व, फक्त अ आणि ब की अ आणि क? तुमचं उत्तर तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त अ विधान बरोबर आहे. ब आणि क विधान चुकीचं आहे. त्याच्यामध्ये काय चूक आहे ते आपण पाहणार आहोत. तर प्रीती पटेल हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचं आहे आपल्या येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने. आत्तापर्यंत ज्या प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारले आहेत त्यांचा जर विचार केला तर अर्थातच ही न्यूज महत्त्वाची आहे. भारतीय मूळ असलेल्या प्रीती पटेल यांची ब्रिटनच्या गृह सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे आणि ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या अगोदर साजिद जाविद हे या पदावर होते, म्हणजे गृह सचिव. मात्र जे मी विधानामध्ये म्हटलेलं आहे की ते भारतीय मूळ असणारे होते तर ते चुकीचं आहे. ते पाकिस्तान मूळ असलेले आहेत, म्हणजे पाकिस्तानी मूळ असलेली व्यक्ती आहे साजिद जाविद. ते त्या पदावरती होते गृह सचिव या. आणि आता त्यांच्या जागी भारतीय मूळ असलेल्या प्रीती पटेल यांची नियुक्ती झालेली आहे. ही न्यूज महत्त्वाची का आहे तर भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीने या पदावरती जाणं म्हणजे गृह सचिव पदी जाणं ही पहिलीच गोष्ट आहे आणि प्रीती पटेल या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. तर त्यांच्या बाबतीत आणखी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हटलं तर 1-2-3 पॉइंट आहेत. एक म्हणजे जे ब्रेक्झिट धोरण होतं तर त्या बाबतीत त्यांची भूमिका, म्हणजे थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट धोरणाचा त्यांनी विरोध केला होता आणि ब्रेक्झिटच्या बाजूने त्यांनी मोठी जबाबदारी जी होती ती निभावलेली होती. त्याचबरोबर आणखी एक पॉइंट तो म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्या पंतप्रधान निवडीसाठी बॅक बोरिस मोहीम जी राबवण्यात आली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आणि तिसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे त्यांची संसद सदस्य म्हणून जी निवड झाली होती तर ती हुजूर पक्षातर्फे झाली होती. तर हुजूर पक्षातर्फेच्या ठिकाणी कदाचित मजूर पक्ष असं दिलं जाऊ शकतं. इथे मी प्रश्नामध्ये हुजूर पक्षच दिलं होतं, मात्र जे वर्ष आहे ते 2010 आहे. मी तिथे थोडेसे चेंजेस केले होते. तर त्यांनी जी पदं किंवा असं म्हणू शकतो आपण ज्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे ब्रिटनमध्ये तेही आपल्याला माहिती पाहिजे. 2014 मध्ये ट्रेझरी मिनिस्टर, त्यानंतर 2015 मध्ये एम्प्लॉयमेंट मिनिस्टर आणि 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय विकासासंबंधी राज्य सचिव यासारख्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. तर हे महत्त्वाचं होतं. प्रीती पटेल यांच्याबद्दलची एवढी माहिती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. परत एक प्रश्न आणखी एका व्यक्तिमत्वाबद्दल. प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाशमी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत अयोग्य जोडी ओळखा. एक, फिल्मफेअर 1927 कभी कभी या फिल्मसाठी. दुसरा पुरस्कार आहे संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2007 या वर्षी. तिसरा पुरस्कार आहे पद्मश्री 2011 या वर्षी. आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही, म्हणजे एकही जोडी अयोग्य नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा 10 सेकंदांच्या आत. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. इथे पद्मश्री दिलेला आहे 2011ला, तर तिथे पद्मभूषण असायला पाहिजे. त्यांना 2011ला पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला होता. जर आपण विचार केला तर भारतीय चित्रपट सृष्टीमधील हे एक प्रसिद्ध संगीतकार आहेत मोहम्मद जहूर खय्याम हाशमी आणि वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे.
तर हे महत्त्वाचं असतं, म्हणजे एज 2-3 वेळा MPSCने विचारलेलं आहे, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचे जर पुरस्कार आपण पाहिले तर फिल्मफेअर पुरस्काराचा जर विचार केला तर कभी कभी, त्यानंतर उमराव जान याच्यासाठी त्यांना फिल्मफेअर मिळालेला आहे. त्याचबरोबर फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला 2010 मध्ये. संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे 2007 मध्ये आणि पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे 2011 मध्ये. त्यांनी म्हणजे 60 वर्षाची जी त्यांची कारकीर्द होती त्याच्यामध्ये त्यांनी एकूण 71 चित्रपट केले आणि 9 दूरदर्शन मालिकांना संगीत सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे 71 चित्रपट आणि 9 दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आणखी एक व्यक्तिविशेष, त्याच्याबद्दलच प्रश्न आहे. एस जयपाल रेड्डी बाबत अयोग्य विधान ओळखा. ते 5 वेळा लोकसभा तर 2 वेळा राज्यसभा सदस्य राहिले. आणि दुसरं विधान आहे, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीतच प्रसार भारती या स्वायत्त संस्थेची निर्मिती झाली. अ आणि ब यापैकी नाही. तर इथे तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. 10 सेकंद तुमचा वेळ सुरू होतो आता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे एकही विधान अयोग्य नाही याचाच अर्थ इथे दिलेली दोन्ही विधानं योग्य आहेत. विधान अ जे आहे तेही बरोबर आहे आणि ब सुद्धा बरोबर आहे. तर एस जयपाल रेड्डी यांच्याबद्दलची काही माहिती आपण पाहूयात. एस जयपाल रेड्डी जे आहेत ते काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते होते आणि त्याचबरोबर ते माजी केंद्रीय मंत्री सुद्धा होते. त्यांचं रिसेंटली निधन झालं आणि त्यामुळे अर्थात त्यांनी भूषवलेली महत्त्वाची मंत्रिपदं जी आहेत ती तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्याबद्दलची काही बेसिक माहिती, म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला, तर आपण इथं पाहू शकतो की तेलंगणामधील नारमेटा नालगोंडा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती वेळा त्यांनी लोकसभेवरती आणि राज्यसभेवरती सदस्यत्व भूषवलेलं होतं किंवा किती वेळा ते सदस्य होते, या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजेत. 5 वेळा लोकसभा सदस्य आणि 2 वेळा राज्यसभा सदस्य ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा ते केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री होते त्यावेळेला त्यांच्याच कारकिर्दीमध्ये प्रसार भारती या स्वायत्त संस्थेची निर्मिती सुद्धा झालेली होती. तर त्यांनी भूषवलेली जी कुठली मंत्रिपदं असतील, जसं की इथे आपण पाहिलंच आहे की केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. कारण असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. आणि ऑलरेडी काल ज्यावेळेला आपण इतर व्यक्ती पाहिल्या त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे जी एखादी व्यक्ती महत्त्वाच्या पदावरती आहे त्या व्यक्तीचं निधन होतं किंवा एखाद्या व्यक्तीची कोणत्या तरी पदावरती नियुक्ती होती, तर ती व्यक्ती जी आहे ती आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 नुसार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ कमाल किती वर्ष किंवा वयाची किती वर्ष जे आधी घडेल ते एवढा असेल? 4 आणि 70, 3 किंवा 70, 4 किंवा 65 की 5 किंवा 70? तुमचं उत्तर देण्यासाठी 10 सेकंड सुरू होतात आता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 नुसार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा कमाल 4 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी जे आधी घडेल एवढा असेल. तर रिसेंटली हा कायदा करण्यात आला होता. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याची तरतूद असणारं एक विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं ऑगस्ट 2019 मध्ये. आणि 8 ऑगस्ट 2019ला राष्ट्रपतींनी या विधेयकावरती स्वाक्षरी सुद्धा केली, त्यामुळे याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग जे आहे त्याच्याबद्दलची काही माहिती आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये या आयोगामध्ये केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले एक अध्यक्ष आणि 10 पदसिद्ध सदस्य आणि त्याचबरोबर 22 अर्धवेळ सदस्य सुद्धा असतील. तर रचनेवरती प्रश्न येतो बराचसा, त्यामुळे हे माहिती पाहिजे. एक शोध समिती आयोगाचे अध्यक्ष आणि अर्धवेळ सदस्यांच्या नियुक्तीसाठी एक समिती असेल जी की आयोगाच्या अध्यक्ष आणि अर्धवेळ सदस्यांच्या नियुक्तीसाठी काय करेल, शिफारस करेल. अध्यक्षांचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर तो कमाल 4 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत
जे आधी घडेल त्यानुसार असेल. आणि त्याचबरोबर ते कार्यकाळ वाढ किंवा पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर रिसेंटली ज्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत सॉरी, ते म्हणजे माहिती अधिकार कायदा असेल, राष्ट्रीय मानवाधिकार कायदा असेल, आयोग असेल, तर त्यांच्या अध्यक्षांचे म्हणजे माहिती आयोग आणि मानवाधिकार आयोग, तर यांच्या अध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये जे बदल झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. ते तुम्हाला परिक्रमामध्ये मिळतील किंवा अभिनव नव भारत या यूट्यूब चॅनलवरती HRD ची जी लेक्चर सिरीज मी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये ते मी ऑलरेडी घेतलेलं आहे, तर तिथे पण तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. परत 2 विधानं आहेत. विधान अ आहे, संविधानाच्या कलम 124(1) नुसार संसदेने बनविलेल्या कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निश्चित केली जाते. आणि विधान ब आहे, 2019 मध्ये ही संख्या 33 करण्यात आली सरन्यायाधीश वगळून, आणि यापूर्वी 2010 मध्ये ती 30 करण्यात आली होती. विधान अ योग्य, विधान ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ विधान योग्य आहे, ब विधान थोडंसं चुकीचं आहे. तर ते का चुकलेलं आहे ते आपण पाहूयात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येमध्ये नुकतीच वाढ करण्यात आलेली आहे, आणि ती जी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी संख्या आहे ती 30 वरून 33 करण्यात आली, जिथे की सरन्यायाधीशांचा समावेश नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की सरन्यायाधीश पकडून जर आपण पाहिलं तर 34 आहेत आणि सरन्यायाधीश सोडून पाहिलं तर 33 आहेत. तर याच्यानुसार हा जो कायदा आहे किंवा कशा पद्धतीने ही रचना केली जाते, तर याचा अधिकार कोणाला असतो तर संसदेला असतो. संसद कायद्यानुसार ही जी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे ती बदलू शकते, आणि याची तरतूद कलम 124(1) मध्ये दिलेली आहे. त्यानुसार जर सुरुवातीला आपण पाहिलं तर संसदेने काय केलं होतं, 1956 मध्ये एक अधिनियम आला आणि त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कमाल संख्या जी होती ती 10 होती, सरन्यायाधीश वगळता, म्हणजे सरन्यायाधीशांना पकडून 11. त्यानंतर ही संख्या वाढवली होती. 1960 मध्ये 13, 1977 मध्ये 17, 1986 मध्ये 25 आणि 2009 मध्ये 30 करण्यात आली होती. आणि आता 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर ती सरन्यायाधीश वगळून 33 करण्यात आलेली आहे. मग मे बी आपण असं करतो की आत्ता जे घडलेलं आहे ते पाहतो, पण त्याच्या पूर्वी जे झालेलं होतं ते आपण वाचलेलं नसतं, आणि आयोग कोणतीही घटना घडल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा एखादं विधान जे आहे ते प्रश्नामध्ये विचारत असतो. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न विधान अ आहे, राजस्थान विधानसभेत अँटी लिचिंग विधेयक 2019 मंजूर करण्यात आले. आणि विधान ब आहे, राजस्थान हे मेघालय नंतर हे विधेयक पारित करणारे दुसरे राज्य ठरले आहे. अ अयोग्य, ब अयोग्य, अ आणि ब अयोग्य की यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या 10 सेकंदांच्या आत. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, ब विधान हे अयोग्य आहे. पहिलं विधान बरोबर आहे. तर काय चुकीचं आहे एक्झॅक्टली ते आपण पाहूयात. राजस्थान विधानसभेमध्ये एक विधेयक मंजूर झालं ज्याला अँटी लिचिंग विधेयक असं म्हटलं जातं. तर अँटी लिचिंग विधेयक म्हणजे काय, तर जमावाकडून ज्या हत्या होतात, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कुठल्या तरी पुतळ्याला काही काळं फासलं किंवा कोणाबद्दल अपशब्द वापरले, कुठल्या आपण असं म्हणू शकतो की महान पुरुषाचा अपमान केला, म्हणून काही लोक जे आहेत, काही जमाव जो आहे तो कायदा हातामध्ये घेऊन हत्या करणं किंवा हिंसा करणं अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो. या गोष्टी रोखण्याच्या उद्देशाने राजस्थान विधानसभेमध्ये 30 जुलै 2019 रोजी आवाजी मतदानाने अँटी लिचिंग विधेयक 2019 मंजूर केलं. तर हे महत्वाचं का आहे, तर भारतामध्ये यापूर्वी मणिपूर हे राज्य आहे की जिथे अँटी लिचिंग विधेयक पारित करण्यात आलेलं होतं, आणि मणिपूर नंतर असं विधेयक पारित करणारं राजस्थान हे देशातलं दुसरं राज्य ठरलेलं आहे. प्रश्नामध्ये मणिपूरच्या ऐवजी मेघालय हा शब्द आहे. तर बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात राहतं की राजस्थान दुसरं आहे,
आपण घाईघाईमध्ये प्रश्न वाचतो आणि राजस्थान बद्दल प्रश्न आहे दुसरा आहे म्हणून आपण विधान बरोबर सांगतो, पण तिथे प्रत्येक पॉइंट हा महत्वाचा असतो. तर इथे जसं कदाचित असं वाटू शकतं की राजस्थान हे दुसरं राज्य आहे आणि हे बरोबर आहे. पहिलं जे आहे ते ईशान्येकडचं आहे एवढं लक्षात असेल तर कन्फ्युजन होऊ शकतं, पण ईशान्येकडील कोणतं आहे तर मणिपूर आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 17व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात 35 विधेयके पारित केली. यापूर्वी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या साली 67 बैठकांमध्ये 24 विधेयकं पारित करण्यात आली होती? 1952, 1957, 1975 की 2014? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, 1952. तर 17वी लोकसभा जी आहे तिचं पहिलं सत्र पार पडलं आणि ते पहिलं सत्र जे आहे ते नियोजित तारखेच्या एक दिवस अगोदरच पूर्ण झालं. तर या लोकसभेमध्ये म्हणजे 17वी जी लोकसभा होती हिचं जे पहिलं सत्र होतं ते अतिशय उपयुक्त आणि यशस्वी असं सत्र मानलं जातं. त्याचं कारण म्हणजे 1952 नंतर लोकसभेचं सर्वात उपयुक्त हे सत्र ठरलं असं सभापतींनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं होतं. याच्यामध्ये असं विशेष काय झालं होतं तर या सत्रामध्ये एकूण 35 विधेयकं ही पारित करण्यात आली. याच्यापूर्वीचा जर आपण मॅक्झिमम नंबर पाहिला तर 1952 साली 67 बैठका झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एकूण 24 विधेयकं पारित करण्यात आली होती. मात्र जर आपण 2019 मधलं 17व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन किंवा पहिलं सत्र पाहिलं तर याच्यामध्ये 37 बैठका झाल्या आणि तब्बल 208 तास बैठका चालल्या आणि एकूण 35 विधेयकं पारित झालेली आहेत. त्यामुळे कदाचित आपण 35 हा आकडा लक्षात ठेवू, पण यापूर्वीचं सर्वात यशस्वी कोणतं होतं तर 1952 सालचं जे सत्र होतं ते महत्वाचं होतं. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये सभागृहाची जी प्रोडक्टिव्हिटी होती ती 125% एवढी जास्त राहिलेली आहे. त्याचबरोबर एकूण 183 तारांकित प्रश्नांची तोंडी उत्तरं सुद्धा देण्यात आलेली आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, कोसी मेची नदीजोड प्रकल्पास केंद्राने नुकतीच मंजुरी दिली. मेची ही कोणत्या नदीची उपनदी आहे? 1 केन, 2 बेटवा, 3 अलकनंदा आणि 4 महानंदा. तुमचं उत्तर देण्यासाठी 10 सेकंद आहेत तुमच्याकडे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 महानंदा. तर जे काही नदीजोड प्रकल्प असतात हे थोडे महत्वाचे असतात. कोसी नदी सगळ्यांनाच माहिती आहे, बिहारमध्ये असणारी एक महत्वाची नदी आहे. बिहारच्या कोसी आणि मेची नद्यांच्या परस्पर जोडणीसाठी केंद्र सरकारने 4,900 कोटी रुपयांच्या कोसी मेची इंटरलिंकिंग प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. आता यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये केन आणि बेटवा हा एक प्रकल्प होता, नदीजोड प्रकल्प, जो की महत्वाचा होता आणि त्या प्रकल्पानंतर मंजूर झालेला हा देशातला दुसरा प्रकल्प आहे. कोणता? तर कोसी आणि मेची. तर मेची नदीची जर आपण या जोड प्रकल्पाचा जर विचार केला तर जो प्रश्न आहे आपला मेची नदी तर ही महानंदा या नदीची उपनदी आहे. यामध्ये या प्रकल्पामध्ये कोसी नदीच्या अतिरिक्त पाण्याचा काही भाग जो आहे तो सध्याच्या हनुमान बॅरेजद्वारे महानंदा खोऱ्यातील मेची नदीकडे नेण्याचं प्रस्तावित आहे. आणि नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. कदाचित हा प्रकल्प जो आहे याच्याबद्दलची माहिती देतील प्रश्नामध्ये आणि पहिला कोणता असं विचारतील तर तो आपल्याला माहिती पाहिजे, तो आहे मध्य प्रदेशमधील केन आणि बेटवा प्रकल्प. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न परत एक व्यक्तिमत्व, चंद्रिमा शहा यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं आहेत. पहिलं विधान आहे या प्रख्यात जीवशास्त्रज्ञ आहेत. दुसरं विधान, त्यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि तिसरं विधान, या पदावर निवड झालेल्या त्या प्रथम महिला आहेत. आणि चौथं विधान आहे यापैकी नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे इथं दिलेली 3ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. चंद्रिमा शहा या प्रख्यात जीवशास्त्रज्ञ आहेत. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या
अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि अशा पदावरती निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. तर जिथे पण पहिल्यांदा महिला म्हणजे जसं आपण प्रीती पटेल यांच्याबद्दल बघितलं, तर तसंच हे पण महत्त्वाचं आहे. त्यांच्या पूर्वी जे अध्यक्ष होते त्यांचं नाव आहे अजय के सूद. तर हे पण लक्षात ठेवा. कदाचित असं सुद्धा विचारलं जाऊ शकते की त्यांनी कोणाची जागा घेतली किंवा कोणाकडून पदभार स्वीकारला, तर त्या व्यक्तीचं नाव आहे अजय के सूद. आणि 2020 ते 2022 या कालावधीसाठी त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी असतील. पुढचा प्रश्न पाहूयात. वन लाइनर क्वेश्चन आहे, सिंपल एकदम. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मुख्यालय कोठे आहे? 1 नवी दिल्ली, 2 कोलकाता, 3 बँगलोर आणि 4 मुंबई. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आत्ताच आपण जस्ट पाहिलं की भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी चंद्रिमा शहा यांची नियुक्ती झाली आणि त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर त्यामुळे कदाचित म्हणजे जसं काल पण आपण पाहिलं IB बद्दल पाहिलं, त्याचबरोबर आपण रॉ बद्दल पाहिलं, तसंच इथे प्रश्न येऊ शकतो एखादा. तर राष्ट्रीय विज्ञान अकादमी जी आहे तिची जी स्थापना आहे ती 7 जानेवारी 1935 ला झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. पण हे जे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे ते सुरुवातीपासून नव्हतं. 1946 पर्यंत या संस्थेचं मुख्यालय जे होतं ते एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या ठिकाणी होतं. 1951 ला हे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थलांतरित केलं. त्यामुळे हा पॉईंट थोडासा महत्त्वाचा आहे, तर हा लक्षात ठेवा. आणि ही जी संस्था आहे ती विज्ञानाचा प्रसार आणि वापरास प्रोत्साहन देणारी एक संस्था आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 10 प्रश्न पाहिलेत. तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. कालचे प्रश्न तर अगदी इझी होते, तरी पण काही जणांचा स्कोर जो आहे तो थोडा कमी आला होता. म्हणजे क्वेश्चन्स इझी होते पण थोडे ट्रिकी होते. म्हणजे वन लाइनर असले तरी सुद्धा बऱ्याचदा असं होतं की एक शब्द सुद्धा आपलं अख्खं उत्तर चुकवू शकतो. तर तुम्हाला फक्त काळजीपूर्वक प्रश्न वाचण्याची सवय लागली पाहिजे, हा याच्या पाठीमागे उद्देश आहे. तुमचा स्कोर कमी यावा म्हणून क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल जास्त नाही, तर तुम्हाला फक्त आयोगाच्या प्रश्नांचा सामना करता आला पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर झालं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, ज्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. उद्या आपण सप्टेंबर मधला जो उरलेला पार्ट आहे तो करणार आहोत. तर सप्टेंबरची परिक्रमा ऑलरेडी PDF तुम्हाला मी पाठवलेली आहे. जरी परिक्रमा नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही जे कुठलं बुक तुम्ही रेफर करता त्याच्यामधून सप्टेंबर या महिन्यामधल्या जागतिक घडामोडी, त्यानंतर महाराष्ट्र विषयक ज्या घडामोडी आहेत, आर्थिक घडामोडी आणि सामाजिक घडामोडी आणि पर्यावरण विषयक घडामोडी, या घडामोडी तुम्हाला वाचून यायच्या आहेत. जागतिक, महाराष्ट्र विषयक, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण विषयक या 5 टॉपिकवरचे प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये असतील. आय होप ही लेक्चर सिरीज तुमच्यासाठी हेल्पफुल ठरत असेल. जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचे जे फ्रेंड्स कोणी MPSC करतात त्यांच्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा हे लेक्चर जे आहे ते शेअर करा. आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीची अपडेट आणि अभ्यासाशी रिलेटेड प्रत्येक महत्त्वाची स्ट्रॅटेजी मिळवण्यासाठी आत्तापर्यंत जर तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.